आंतरराष्ट्रीय राजकारण हा खरं तर खूप गुंतागुंतीचा विषय. कुठल्या तरी एका गोष्टीवरून किंवा एका घडामोडीवरून दोन देशातील परस्पर संबंध हे मैत्रीचे आहेत की शत्रुत्वाचे आहेत, हे लगेच स्पष्ट करता येणं तितकंसं सोपं नाहीये. म्हणजे भारतातील सगळ्या गोष्टींवरती, सगळ्या वस्तूंवरती अमेरिकेमध्ये 25% निर्यात शुल्क आकारलं जाणार, असं जरी डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेलं असलं तरीही त्याच वेळी दुसऱ्या सकारात्मक गोष्टी सुद्धा या दोन देशांमध्ये परस्पर घडत आहेत. म्हणजे निर्यात शुल्कवरून अमेरिका आपला शत्रू आहे अशा पद्धतीची एकूण मांडणी एकीकडे होत असतानाच भारत आणि अमेरिका या दोन देशांच्या नासा आणि इस्रो या प्रमुख अंतराळ संशोधन करणाऱ्या संस्थांनी 30 जुलै रोजी सायंकाळी 5:40 एक इतिहास रचलाय. आणि हा इतिहास जगाला कलाटणी देणार आहे. भविष्यातील जगात घडणाऱ्या सगळ्या घटना आणि घडामोडींचं अत्यंत सूक्ष्म निरीक्षण करण्याची किमया या दोन देशाच्या प्रमुख अंतराळ संशोधन करणाऱ्या संस्थांनी साधली आहे. काय आहे हे एकूण प्रकरण, काय केलं आहे या दोन संस्थांनी, आणि भारत आणि अमेरिका या दोन देशातील अंतराळ संशोधन केंद्रांमध्ये असलेली ही जी देवाणघेवाण आहे ती जगाला भविष्यात कुठला फायदा मिळवून देणार आहे, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी रवी. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रातून 30 जुलै रोजी सायंकाळी 5:40 एक सॅटेलाइट आभाळाच्या दिशेनं झेपावलं आणि जगात एक नवा इतिहास नोंदवला गेला. अमेरिकेची जी नासा नावाची अंतराळ संशोधन करणारी प्रख्यात संस्था आहे, तिच्याबरोबर भारताच्या इस्रोनं ही कामगिरी बजावली. 1969 साली इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अर्थात इस्रोची स्थापना झाली आणि त्यापूर्वी 11 वर्ष अगोदर 1958 साली नॅशनल एरोनॉटिकल स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन अर्थात नासाचा जन्म झाला. 50 वर्षापूर्वी नासाच्या माध्यमातून चंद्रावरती माणूस पोहोचला आणि भारताच्या इस्रोनं सुद्धा चंद्र मोहीम यशस्वी केलेली आहे. या दोन प्रमुख अंतराळ संशोधन संस्थांनी यापूर्वीही एकत्रित येत अनेक प्रकल्प राबवलेले आहेत, परंतु यावेळी या दोन प्रमुख संस्थांनी एकत्रित येत राबवलेला प्रकल्प जगाला कलाटणी देणार आहे. म्हणूनच ही ऐतिहासिक कामगिरी आहे, ही क्रांतिकारी गोष्ट आहे. नासा आणि इस्रो या दोन शब्दावरून एक शब्द जन्माला आला आणि या शब्दावरून या मोहिमेचं नामकरण करण्यात आलं, निसार. निसार सिंथेटिक एपर्चर रडार मिशन. काय आहे हे निसार? तर निसार पृथ्वीचं निरीक्षण करण्यासाठी तयार करण्यात आलेलं एक महत्वाचं सॅटेलाइट आहे. तुम्ही म्हणाल, मग यापूर्वीही पृथ्वीचं अंतराळातून अनेकांनी ऑब्झर्वेशन निरीक्षण केलेलं आहे. हो, एकट्या नासानं किमान 2 डझनहून अधिक सॅटेलाइट पृथ्वीचं निरीक्षण करणारी आकाशात सोडलेली आहेत आणि अंतराळातून त्या सगळ्या सॅटेलाइटच्या माध्यमातून पृथ्वीचं सातत्यानं निरीक्षण सुरू सुद्धा आहे. परंतु निसारच्या माध्यमातून केलं जाणारं निरीक्षण हे ऐतिहासिक असणार आहे, हे क्रांतिकारी असणार आहे. त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण पृथ्वीवरती 1 सेंटीमीटर आकाराचा झालेला बदल, म्हणजे पृथ्वीवर जर एखादा शेंगदाणा पडलेला असेल तर त्याची सुद्धा स्पष्ट इमेज घेण्याचं काम निसार या सिंथेटिक एपर्चर रडारच्या माध्यमातून केलं जाणार आहे. या निसार नावाच्या रडारमध्ये असलेल्या तांत्रिक वेगवेगळ्या ज्या बाबी आहेत त्या नासा आणि इस्रो या दोन देशांनी एकत्रित येत तयार केलेल्या आहेत. तर नासा सारख्या प्रमुख अंतराळ संशोधन केंद्र असलेल्या जगविख्यात संस्थेला इस्रोची गरज का पडावी? कारण इस्रो कमी खर्चामध्ये अत्यंत सूक्ष्म आणि व्यवस्थित नियोजन करण्यामध्ये पटाईत आहे. आपल्या चांद्र मोहिमेचा जो एकूण खर्च होता ना, तो खर्च आणि हॉलिवूडमध्ये बनवल्या जाणाऱ्या चित्रपटांचा खर्च याची जर बरोबरी केली तर हॉलिवूड सिनेमा तयार करण्यासाठी जर 100 रुपये लागत असतील तर केवळ 25 रुपयांमध्ये आपल्या इस्रोच्या माध्यमातून चांद्र मोहीम यशस्वी करण्यात आलेली आहे. त्यामुळे $1.5 अरब इतक्या किमतीचा हा एकूण जो प्रकल्प आहे, म्हणजे भारतीय रुपयांमध्ये जर सांगायचं झालं तर साधारण 13,000 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. आणि हा यशस्वी करण्यासाठी भारताच्या इस्रोची मदत घ्यावी असं नासाला वाटलं नाही तरच नवल. 2014 सालापासून या प्रकल्पावरती काम सुरू झालं. 2014 पासूनच
एक अर्थ ऑब्झर्वेशन करणारं महत्वाचं सॅटेलाइट नासा आणि इस्रोच्या माध्यमातून तयार करण्याला सुरुवात झाली. यामध्ये 2 बँड तयार करण्यात आलेले आहेत. 2 बँड म्हणजे काय, आपल्या रेडिओ फ्रिक्वेन्सी जशा असतात तशा या 2 वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी म्हणूयात. नासाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेला यल बँड आणि इस्रोच्या माध्यमातून तयार करण्यात आलेला यस बँड या निसार नावाच्या सॅटेलाइट मध्ये आहे. हे निसार नावाचं जे सॅटेलाइट आहे GSLV F-16च्या माध्यमातून अंतराळ केंद्रातून म्हणजे सतीश धवन अंतराळ केंद्रातून 30 जुलै रोजी आकाशात सोडण्यात आलेलं आहे. आता हे यशस्वी लॉन्च तर झालं. पृथ्वीपासून 747 किलोमीटर उंचीवरती हे सॅटेलाइट सोडण्यात आलेलं आहे आणि 747 किलोमीटर उंचीवरून पृथ्वीवरच्या सगळ्या घडामोडींचं निरीक्षण या सॅटेलाइटच्या माध्यमातून केलं जाणार आहे. यापूर्वीचे सॅटेलाइट आणि आत्ताचं हे निसार सॅटेलाइट याच्यामध्ये असलेला जो प्रमुख फरक आहे तो असा आहे की हे सॅटेलाइट 24 तास ऊन, वारा, वादळ, पाऊस कुठल्याही ऋतूमध्ये काम करणार आहे आणि डेटा सातत्यानं पृथ्वीवर पाठवला जाणार आहे. या आत्ताच्या घडीला पृथ्वीवर किंवा नासाकडे आपण म्हणूया, आकाशातून पृथ्वीचं निरीक्षण करून जमवला गेलेला जेवढा डेटा आहे आतापर्यंतचा, त्या सगळ्या डेटाची तुलना करता निसारच्या माध्यमातून पुढील 3 वर्षात जो डेटा येणार आहे तो कितीतरी पट असणार आहे. म्हणजे जर उदाहरणच द्यायचं झालं तर दररोज निसारच्या माध्यमातून पृथ्वीवर घडणाऱ्या वेगवेगळ्या घडामोडींची जी माहिती येणार आहे ती 85 TB इतकी असणार आहे. आणि मग या आलेल्या सगळ्या डेटाचं विश्लेषण करून जगभरातल्या सगळ्या शास्त्रज्ञांसाठी, सगळ्या विज्ञान संस्थांसाठी हा फ्री ठेवला जाणार आहे. कारण याच्यातून जगातल्या घडामोडींचं अध्ययन केलं जाणार आहे. कसल्या घडामोडींचं अध्ययन केलं जाणार आहे? पाऊस, ऊन, बर्फ, बर्फाखाली सुरू असलेल्या घडामोडी, पाण्याखाली सुरू असलेल्या घडामोडी किंवा एखादं भलं मोठं धरण बांधलं जात असताना त्याचा जमिनीवर काय परिणाम होतोय, हे 1 इंच बदल झाला तरी सुद्धा याच्यातून टिपला जाणार आहे. हे जे रडार आहे ते पोलार ऑर्बिटच्या भोवती सोडलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे हे पृथ्वीभोवती फिरत फिरत असताना पृथ्वीवरच्या सगळ्या घडामोडींचं सूक्ष्म निरीक्षण करत असताना 12 दिवसामध्ये पृथ्वीची एक चक्कर पूर्ण करणार आहे. म्हणजे आज एका ठिकाणावरून पृथ्वीचं जर चित्र घेतलं तर 12 दिवसानंतर पुन्हा त्याच ठिकाणाहून त्याच वेळेला आणि त्याच सूर्यप्रकाशामध्ये पृथ्वीचं चित्र घेतलं जाणार आहे. त्यामुळे 12 दिवसामध्ये पृथ्वीवरती काय बदल घडले, भूकंपाची परिस्थिती आहे का, ज्वालामुखीची परिस्थिती आहे का, कुठे सुनामी येऊ शकतो का, या सगळ्या गोष्टीची रिअल इन्फॉर्मेशन याच्या माध्यमातून मिळणार आहे. आणि ही जी सगळी माहिती आहे ती भारताच्या जवळ असणार आहे. म्हणजे भारत तिसरा डोळा बनून पृथ्वीवरल्या सगळ्या घडामोडींचं निरीक्षण करणार आहे. एकंदरीत काय, भारताची नजर सगळ्या जगावर असणार आहे. मग काही गुप्त माहिती सुद्धा भारताच्या हाती यामुळे येणार आहे. संरक्षणाशी निगडीत असलेली काही माहिती भारताच्या हातामध्ये येणार आहे. आता ही सगळी माहिती खुली केली जाईल का? कदाचित नाही. कारण आंतरराष्ट्रीय राजकारणाचे जे कायदे आहेत त्यानुसार काही माहिती गुप्त ठेवावी लागते, काही माहिती एकमेकांना देता सुद्धा येऊ शकेल. पण जगभरातल्या सगळ्या देशांमध्ये घडत असलेले जे छोटे मोठे बदल आहेत हे सगळे बदल भारताच्या हातात असणार आहेत आणि इस्रोच्या माध्यमातून ही सगळी माहिती जगभरातल्या देशांना दिली जाणार आहे. त्यामुळे जगभरातल्या वेगवेगळ्या देशांबरोबर भारताचे जे आंतरराष्ट्रीय संबंध आहेत ते अधिक समृद्ध आणि सशक्त होण्यास सुद्धा मदत होणार आहे. एखाद्या देशामध्ये भूकंपाची परिस्थिती तयार झालेली आहे, एखाद्या देशामध्ये सुनामी येण्याची परिस्थिती तयार झालेली आहे आणि ही सगळी रिअल टाइम इन्फॉर्मेशन जर भारताकडे या निसार अपर्चर रडार मिशनच्या माध्यमातून आली आणि ती माहिती त्या देशाला दिली तर प्रतिबंधात्मक उपाययोजना सुद्धा राबवल्या जाऊ शकतात. कारण यापूर्वी नेपाळमध्ये येणाऱ्या भूकंपाची माहिती नेपाळ सरकारला भारत सरकारकडून अगोदर देण्यात आली. त्यामुळे भारत आणि नेपाळ मधले जे ऋणानुबंध आहेत ते अजून पुन्हा एकदा दृढ झाले. भारत आणि अमेरिका या 2 देशांच्या अंतराळ संशोधनातील प्रमुख मान्यताप्राप्त संस्था असलेल्या इस्रो आणि नासाच्या वतीनं केलेली ही जी कामगिरी आहे ती म्हणून तर ऐतिहासिक आणि क्रांतिकारी आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, निसारच्या माध्यमातून पृथ्वीचं निरीक्षण करून जी चित्र पृथ्वीवरती, ज्या इमेज चित्र खाली पाठवल्या जाणार आहेत त्याचं रिझोल्युशन इतकं मोठं असणार आहे की जमीन खोल घडत असलेल्या गोष्टी आणि भूतलावर घडत असलेल्या गोष्टींची स्पष्ट चित्र सगळी जगाच्या हातात असणार आहे. खरं तर 2014 पासून सुरू झालेल्या या कामाला 2022 मध्येच
आकाशात सोडलं जाणार होतं. 2022 मध्येच हे निसार नावाचं सॅटेलाइट आकाशामध्ये सोडलं जाणार होतं. मात्र एल बँड साठी नासाच्या वतीनं तयार करण्यात आलेला जो डिश किंवा अँटिना म्हणूया, ज्याचा आकार साधारणपणे एका टेनिस कोर्ट इतका मोठा आहे, तो आणत असताना त्यात काहीतरी बिघाड झाला. मग पुन्हा ते सगळं अमेरिकेला परत पाठवावं लागलं. परत पाठवून 2024 साली पुन्हा ते अमेरिकेतून विशेष विमानानं थांबत थांबत भारतात आणल्या गेलं. पुन्हा ते तयार करण्यात आलं आणि हे सगळं भारताच्या इस्रोनं आकाशात सोडलेलं आहे. 747 किलोमीटर उंचीवरून निसार पुढच्या 90 दिवसानंतर ऍक्टिव्ह होणार आहे आणि तिथून दररोज 85 TB इतका मोठा डेटा पृथ्वीच्या निरीक्षणाचा भारताच्या हातात येणार आहे. ही ऐतिहासिक कामगिरी भारतानं करून दाखवलेली आहे. त्यासाठी अमेरिकेच्या नासाची सुद्धा खूप मोलाची मदत मिळालेली. हा व्हिडिओ आणि व्हिडिओ मधली माहिती आपल्याला आवडल्यास नक्की आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. थांबू आपण आत्ता इथे. नमस्कार.